श्रीकांत, मला ही बॅग उघडायला मदत करता प्लीज? ती सूटकेस उघडू नको. का नको उघडू ती बॅग? का उघडायची नाही ती बॅग? ती पद्मजाची सूटकेस आहे. त्यात माझी पद्मजा आहे. पद्मजा म्हणजे काय श्रीकांत? त्यात पद्मजा आहे म्हणजे काय? काही आठवतंय? हां, सांगा ना, काही आठवतंय तुम्हाला? काय त्या बॅगेत? पद्मजा. श्रीकांत, पद्मजा म्हणजे काय मला सांगा ना. माहित नाही. आता तुम्ही म्हणालात की नाही. झोप येते. श्यामल, काय लिहितेस? काय चाललंय का तुझं? तुम्हाला ना एखादा काही चांगली गोष्ट करत असेल ना तर मध्ये मध्ये बोलायची फार बाई सवय आहे. या घरात शांती म्हणून नाही आहे मला. माझ्या पोरासाठी करते हे. तुम्हाला काही घेणं देणं आहे त्याच्याशी? श्यामल, मला कळेल अशा भाषेत बोलीस तर बरं होईल नाही का? अहो, बाबांनी एक मंत्र दिलाय, तो 108 वेळा वहीत लिहायचा. त्या मंत्राने बरोबर अंजलीची जिरते की नाही बघा. तिने जी करणी केली ना माझ्या पोरावर, त्यातून माझा पोरगा बरोबर बाहेर येईल. हे मंत्र बिंत्र घेऊन काही होईल असं नाही वाटत मला. आता अंजली या सगळ्याच्या पलीकडे गेली. आता काय केलं तिनं? कारखानीसाना फोन केला होता. फोन केला हे माहितीये, मग तिला अडवायचं नाही कळलं तुम्हाला? अगं मी कसं अडवणार तिला? तिने परवानगी नव्हती मागितली माझ्याकडे. आऊचं म्हणणं आहे की हे होणारच होतं. जेवढा त्रास तिला दिला गेलाय तेवढाच त्रास ती देणार आणि या घरातलं कटकटीचं वातावरण कायम राहणार. हे श्यामल, आलीस? बस बस बस. माझ्या डोक्यात एक नवीन प्लॅन आलाय. कसला? एकदा बाबांचा आशीर्वाद घेते आणि कामाला सुरुवात करते. तू बाबांना भेटून ये, मी कॉलेजला पळते. सरिता, अगं कॉलेजला तर वेळ आहे. एवढ्या लवकर कुठे चाललीस तू? ते बाबा आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत म्हणून जावं लागते. मी येते लवकर. हां, बाय. रागिणी, आज कामावर जाताना मला एक वेगळाच आनंद होतोय. का? अगं, आज मला जाणीव झाली की आपला मुलगा मोठा झालाय, जबाबदार झालाय. म्हणजे माझी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलणे इतपत मोठा झालेला आहे. आनंद जास्त काळ टिकत नाही आपला कधी. नाही बंड्याची आई, आता बघा, दिवसेंदिवस हा आनंद वाढतच जाणार. हो का? घरातला किराणा संपत आलाय, 2 दिवसात संपेल. तेव्हा तुमचा हा मुलगा मोठा झाल्याचा आनंद कमी येणार आहे का? त्या जबाबदार मुलाला सांगा किराणा आणून ठेव म्हणा. जाऊ दे, तुला नाही कळणार. मुळात तुम्हा बायकांना हा आनंदच कळणार नाही. असं का? म्हणजे तुला असं काही वाटत नाहीये? मला कामं खूप पडली आहेत.
त्यातलं एकही काम तुमचा तो जबाबदार मुलगा उचलणार आहे का? काही शक्यताच नाहीये. मलाच करायला हवंय सगळं. काय आली ना पद्मजा तुझ्या घरात? अंजलीच्या रूपानं, अंजलीच्या देहात. ही अंजलीची करणी आहे. हा अंजलीने नवा खेळ मांडलाय. भाऊ, मला श्रीची खूप चिंता वाटते हो. बाबा, बाबा तिला संपवून टाका. मनाला शांती तरी मिळेल ना आमच्या. आता रडगाणं करायला आलीस? तेव्हा मी तुला सांगितलं होतं तिची सावली पडू द्यायची नाही श्रीकांतवर. सांगितलं होतं ना? मग तरी तू तिला घरात कसं येऊ दिलंस? चूक झाली बाबा. नाही, या चुकीला माफी नाही, कदापि नाही. असं नका करू बाबा. बाबा असं नका करू. चुप. मी प्रश्न सोडवतो, संपवत नाही. आणि माझा आदेश जे लोक पाळत नाहीत त्यांच्याशी माझा काही संबंध ठेवू इच्छित नाही मी. निघून जा. इथे आग लागायच्या अगोदर निघून जा तू. जय गुरुदेव, जय गुरुदेव. तर असं सगळं चाललंय घरी. खरं सांगू, घरी जाऊच नाही असं वाटतं रे. अचानक काही ध्यानीमनी नसताना काहीही घडतं. आमचं घर म्हणजे अरेबियन नाईटची स्टोरी झाली असं वाटतं. तुझं महत्वाचं बोलतीये ना मी. काढ ते ग्लेअर्स. सॉरी. माझा दादू माझा नसल्यासारखा, मला ओळखत नसल्यासारखा वागतोय. सकाळी घरातनं निघाला ना की संध्याकाळी परत जाताना सगळं तसंच असेल याची काहीच गॅरंटी नाही. तुला बेस्ट वे सांगू, या अरेबियन नाईट्स मधून परिकथेत ये. इट्स नॉट दॅट इझी. उलट खूप सोपं आहे. पैसा आहे आपल्याकडे. तुझ्यासाठी मी चंद्रावरही घर बांधू शकतो. पण सध्याचं घर काय छोटं नाही आहे. आणि त्या घराची दारं तुझ्यासाठी सदैव उघडी. पण कधी येशील सांग ना. लवकरच. तू आणि मी, आपण दोघे, फक्त दोघे माझ्या घरी मजा करू आयुष्यात.
उशीर होतोय, निघायला हवं मला. ओके ओके. सारा आय रिअली आय नो. चल निघते मी. बाय. बाय. हॅलो. काम होणार लवकरच. अडकली आहे ट्रॅप मध्ये कंप्लीट. तुमची पद्मजा कशा होत्या त्या? पद्मजा काय फोन तर झालंय. अहो जरा इकडे आहे ना. हॅलो हॅलो. काय झालं? फोन लागत नाहीये, जर बघा ना काय झालं. बघून काही उपयोग नाहीये, फोन बंद आहे आपला. का? 4 महिन्यांचं बिल थकलंय, फोन कट केलाय. मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? आभाळ नाही कोसळलेलं. अंजूशी बोलायचंय हो मला. तिच्या सासरी जाऊन तिला भेटणं काही शक्य नाही. म्हटलं फोनवर तरी निदान. पर तुम्हाला मी विचारतीये तर तुम्ही नीट सांगायला तयार नाही. म्हणजे मी गावाला गेल्यानंतर असं एवढं नेमकं काय घडलं की सरळ तुम्ही तिला तिच्या सासरी जाऊ दिलं? तर गावाहून मी फोन केला तेव्हाही 1000दा तुम्हाला विचारलं, तेव्हाही काही बोलला नाही तुम्ही. खूप उशीर झालाय, आम्हाला जेवायला वाढ. नाही ते काय, ते फोनचे थोडेसे पैसे भरून टाका आणि आधी फोन चालू होऊ दे. अगं 3 महिन्यांचं बिल थकलंय, 4000 रुपये वर दंड वेगळा. जाऊ दे ना, हवाय कशाला तो फोन, नसता खर्च. आणि तसं आपण अंजूशिवाय दुसऱ्या कुणाला फोन करतो. चला उशीर झालाय, जेवायला वाढा, खूप भूक लागली. चला. श्रीकांत सांगा ना, पद्मजा कशा होत्या? हं बोला ना, काही नाही. कशा होत्या पद्मजा? पद्मजा हो, तुमची पद्मजा कशा होत्या त्या? पद्मजा प्रेम होतं ना तुमचं त्यांच्यावर? सांगा ना. एक बोली एक
आहे पद्मजा. तुम्ही मला सांगितलंच नाही कशा होत्या त्या. मग मी त्यांना शोधू कुठे आणि मग मी तुमच्या समोर कसं आणणार त्यांना. तुम्ही मला सांगा कशा होत्या त्या, मी पटकन त्यांना तुमच्या समोर घेऊन येते. आठवत नाहीये पद्मजा. पद्मजा आठवत नाहीये. आठवेल, हळूहळू आठवा. त्या बोलायला कशा होत्या, त्या वागायला कशा होत्या, हळूहळू आठवा. आठवेल तुम्हाला. मी डाळ घेऊन येते तुमच्यासाठी. गेलीच ती खरंच पोलिसात. तर पोलिसात जायला जिवंत तर असायला हवी. या अशा नुसत्या चक्रा मारून जगातला कुठलाही प्रश्न सुटत नसतो श्यामल. अहो माझं इकडे काय होतंय आणि तुम्ही मला तत्वज्ञान काय सुचवताय. अगं पण तू सांगितल्याशिवाय मला कळणार कसं. हे आहेच म्हणा. चूक झाली ग माझ्या हातून, खूप मोठी चूक झाली. बाबांना भेटायला गेले होते, हाकलून लावलं ग त्यांनी मला. का असं काय बोललीस तू त्यांना. मी म्हणाले त्यांना की तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही. श्यामल अगं तेवढी एकमेव आशा आहे आपली. खरंच तू पण ना श्यामल. इतके दिवस एवढं केलं काही नाही त्याचं. आता थोडीशी चुकले ना सगळे बोला घालून पाडून मला. हा असा त्रागा करून चुकांवरती पांघरून घालता येत नसतं श्यामल. माफी मागेन त्यांची, नाक घासेन त्यांच्या समोर, शरण जाईन त्यांना, म्हणेन चुकले बाबा मी. आणि समजा त्यांनी नाही माफ केलं तर. ए बाई जरा चांगलं बोलत जा ना. मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनीच मिळून काहीतरी केलं पाहिजे. किती दिवस आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहोत मदतीसाठी. तर 1.5 पायाच्या मुलीला कसा धडा शिकवायचा हे आपल्यालाच बघावं लागणार. आणि समजा गेलीच ती खरंच पोलिसात तर. पोलिसात जायला जिवंत तर असायला हवी.